नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। प्रेक्षको, जगातील हृदयरोग रुग्णांची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये जास्त आहे। भारतामध्ये दरवर्षी 5.5 लाखांपेक्षा जास्त एंजियोप्लास्टी आणि बायपास होतात, पण माधव बागने त्यांच्या 20 वर्षाच्या या अनुभवामध्ये एकूण 1 लाखांहून अधिक हृदयरोग रुग्णांना बायपास सारखे हार्ट ऑपरेशन टाळण्यास मदत केलेली आहे। त्यातीलच काही आनंदी रुग्णांचं मनोगत सुद्धा आज आपण ऐकणार आहोत। सोबतच आयुर्वेदिक चिकित्सा हृदय रुग्णांसाठी कशा पद्धतीने उपयोगी ठरते याविषयी सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत। तर नक्कीच हा प्रोग्राम शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत माधव बागचे तज्ञ डॉक्टर अमित पाटील। सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। तर तुम्हाला सुद्धा जर हृदयरोगाविषयी किंवा हृदयाशी संबंधित कुठलीही शस्त्रक्रिया करून घेणं तुम्हाला जर टाळायचं असेल तर तुम्ही हा आजचा कार्यक्रम नक्की शेवटपर्यंत पहा। आजच्या भागामध्ये जी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे ना ती तुमच्याकरता अतिशय फायदेशीर असणार आहे, त्यामुळे हा भाग नक्की पहा। डॉक्टर, चला आपण प्रश्नांकडे वळणार आहोत। महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की भारतामध्ये दरवर्षी ही 5.5 लाखांपेक्षा जास्त एंजियोप्लास्टी आणि बायपास होतात, तर प्रत्येक ब्लॉकेजेस किंवा हृदय रुग्णांसाठी हे ऑपरेशन करणं हे गरजेचं असतं का? बेसिकली रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होणं आणि त्याच्यामुळे हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा हा थांबवला जाणं आणि होणारे फर्दर कॉम्प्लिकेशन्स हे टाळता यावेत म्हणूनच कार्डिओलॉजिस्ट आपल्याला बायपास मिळाल्याच्या नंतर बायपासचं सजेशन देतात किंवा एंजियोप्लास्टीचं सजेशन देतात। का तर फक्त त्या ब्लॉकेजेस असलेल्या रक्तवाहिन्यांना पर्यायी नवीन मार्ग निर्माण व्हावा त्याकरता। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही बायपास सर्जरी किंवा एंजियोप्लास्टी का करावी लागते किंवा त्या रक्तवाहिन्यांमध्ये जे ब्लॉकेजेस निर्माण होतात ते का होतात हे प्रथमतः जाणून घेणं गरजेचं आहे। त्याकरिता आपल्याला आपल्या शरीरामध्ये काय चेंजेस होतात हे माहिती करून घेणं गरजेचं आहे। तर बेसिकली आपल्याला ब्लॉकेजेस काही जन्मापासून नसतात, तर त्यामुळे आपल्याला आपल्या काही चुकीच्या जीवनशैलीमुळे आलेले हे रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस आहेत। रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ब्लॉकेजेस म्हणजेच अडथळा हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। तर हा अडथळा दूर करण्याकरता आपल्याला जे प्रयत्न करणं गरजेचं आहे ते प्रयत्न करून आपण नक्कीच आपल्याला ब्लॉकेजेस सगळे पूर्णतः घालवू शकतो आणि बायपास सर्जरी एंजियोप्लास्टी सारखी गोष्ट आपण टाळू शकतो। खरं आहे डॉक्टर, हृदयाच्या बाबतीत काही कमी जास्त झालं तर लोक घाबरून जातात। शस्त्रक्रिया वगैरे करण्याची पाळी येते की काय असं प्रत्येकाला वाटू लागतं। तर काळजी करू नका, माधवबाग आहे तुमच्या मदतीसाठी। माधवबागचं खोपोली आणि कोंडाळी हे हृदय रोगासारख्या गंभीर आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणारे हे 2 निवासी हॉस्पिटल आहेत। तुम्ही देखील जर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी पाळू इच्छित असाल आणि आपलं हृदय हे निरोगी ठेवू इच्छित असाल तर ताबडतोब फोन उचला आणि फक्त स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्यावर आत्ताच तुम्ही मिस कॉल द्या, कारण आपल्या प्रेक्षकांसाठी माधवबागच्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट, HB, A1C यासारखी प्रगत चाचण्या ज्या आहेत या एकाच वेळी पंचकर्म चिकित्सेचा अनुभव तुम्हाला करायला सुद्धा मिळणार आहे। या सर्व सुविधांची मूळ किंमत ही 7,995 रुपये, पण आत्ताच जर मिस कॉल तुम्ही दिला तर आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून ही फक्त मिळणार आहे 1,999 मध्ये। तर अशा सवलतीच्या दरांमध्ये नक्कीच या संधीचा लाभ घ्या आणि स्क्रीनवर दिसत असलेला जो नंबर आहे त्यावर नक्कीच आता मिस कॉल द्या। पुन्हा एकदा प्रश्नांकडे वळणार आहोत। डॉक्टर, माधवबागची ही आयुर्वेदिक नॉन सर्जिकल चिकित्सा नेमकी कशी काम करते हे मला खरं जाणून घ्यायचं आहे। अगदी आपण मागच्या ह्याच्यामध्ये जसं ऐकलं की आपल्या चुकीच्या काही जीवनशैलीमुळेच आपल्याला रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस बनतात आणि त्या ब्लॉकेजेसमुळे हृदयाला जेवढा रक्तपुरवठा मिळायला हवा तेवढा न मिळाल्यामुळे आपल्याला एंजियोप्लास्टी, बायपास वगैरे असे पर्यायी मार्ग निवडावे लागतात। तर या गोष्टी आपल्या पेशंटच्या टळाव्यात, पेशंटला सर्जिकल मॅनेजमेंट लागू नये, नॅचरली हृदयाची ताकद वाढावी, रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस कमी व्हावेत म्हणून भारतातील पहिली अशी माधवबाग ही ऑर्गनायझेशन आहे की ती विदाऊट एनी सर्जिकल मॅनेजमेंट केवळ आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बरोबरच एक पंचसूत्री म्हणजे प्रॉपर आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट, त्याचबरोबर रुटीनमध्ये आपल्या शरीरामध्ये आहार, विहार, व्यायाम, विचार याच्या मदतीने शरीरामधले जीवनशैलीमधले बदल घडवून आणते आणि त्यानुसार आपल्याला ब्लॉकेजेस हे पूर्णतः रिव्हर्स करता येतात। तर माधवबाग नेमकं काय करतं तर माधवबागने रिसर्च बेस्ड आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा नावाची एक चिकित्सा पद्धती तयार केलेली आहे, ज्या चिकित्सा पद्धतीमुळे डेफिनेटली आपल्या रक्तवाहिन्यांची जी काठिण्यता वाढलेली आहे, रक्तवाहिन्यांमध्ये जे ब्लॉकेजेस आहे, आतलं रक्तवाहिन्यांचं जे आवरण खराब झालेलं असतं त्यामुळे ब्लॉकेजेस वाढण्याची जी टेंडन्सी असते ती कमी व्हायला सुरुवात होते। या सगळ्या गोष्टींकरता आपण आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट देण्याकरता पेशंटला 7 दिवस माधवबाग हॉस्पिटलमध्ये निवासी चिकित्सा देतो। या निवासी चिकित्सेबरोबर आपण पंचसूत्री जी सांगितली म्हणजे आहार, विचार, व्यायाम या सगळ्या गोष्टींचं
त्या पेशंटला सवय लावून घेतो. म्हणजे अगदी पहाटे 4 वाजता उठल्यापासून रोज सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम, त्याचबरोबर योग्य तो आहार आणि आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट, आयुर्वेदिक मेडिसिन्स जे त्याच्या शरीराला हानिकारक ठरणार नाहीत, कुठल्याही सर्जिकल मॅनेजमेंट किंवा कुठल्याही ॲलोपॅथी मेडिसिन्सनी दुष्परिणाम जसे होतात तसे कुठलेही दुष्परिणाम न होता नॅचरली त्या रक्तवाहिन्यांची ताकद वाढली जाईल, हृदयाची ताकद वाढली जाईल, रक्तवाहिन्यातले ब्लॉकेजेस कमी करायला मदत केली जाईल आणि डेफिनेटली या सगळ्या सर्जरींपासून पेशंटला आपल्याला वाचवता येईल. खरंच डॉक्टर, हे ऐकून हार्ट पेशंटच्या मनामध्ये आता हे ऑपरेशन आपण टाळू शकतो असा विश्वास निर्माण झाला असेलच, पण डॉक्टर ज्यांना 90% किंवा 100% असे ब्लॉकेजेस दिसून येतात त्यांना लगेच ऑपरेशन करावं लागेल असा सल्ला हा मिळतो. हे ऐकून रुग्ण किंवा त्यांची पूर्ण फॅमिली खरं घाबरलेली असते. अशा परिस्थितीमध्ये आता माधवबागच्या आयुर्वेदिक नॉन सर्जिकल चिकित्सेची मदत मग नेमकी कशी मिळू शकते? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की एखाद्या पेशंटला 90% 100% रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत हे ज्यावेळेस समजतं त्यावेळेस कार्डिओलॉजिस्ट त्याला एमर्जन्सीमध्ये एंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करून घ्या असा सल्ला देतात. आणि या सल्ल्याला डेफिनेटली पेशंटचे जे नातेवाईक आहेत हे सगळे घाबरतात आणि एमर्जन्सीमध्ये लगेचच होकार देतात आणि कार्डिओलॉजिस्ट त्या पद्धतीने लगेच चिकित्सा करून रिकामे होतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचा एक छोटासा माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की जे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होतात हे काही जन्मजात निर्माण झालेले ब्लॉकेजेस आहेत का? तर डेफिनेटली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही 1 किंवा 2 दिवसामध्ये तयार झालेले आहेत का? तर तेही नाही. जशी शरीराची प्रगती होत जाते, ग्रोथ होत जाते, हाडं मोठी होतात, उंची, वजन हे सगळे चेंजेस जसे होत राहतात, वयाच्या 16व्या वर्षापासून रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजे पर्टिक्युलरली रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले, अडथळा निर्माण झाला, त्याच्यामुळे जर आपल्याला हार्ट अटॅक येणार असता तर निर्माण झालेल्या दिवसापासून ते तुम्ही इन्व्हेस्टिगेट केले त्या दिवसापर्यंत कितीतरी वेळा तो हार्ट अटॅक आला असता. म्हणजे माणसाला कितीतरी वेळा या मेजर एपिसोड्सना सामोरं जावं लागलं असतं, कदाचित त्याच्यामध्ये त्याची डेथही झालेली असते. पण या सिच्युएशनला आपल्याला जर एमर्जन्सी करून आपण लगेचच एंजिओप्लास्टी बायपास करायचं म्हटलं तर पेशंट हा आदू होणार आहे. बरं, आदू झाल्याच्या नंतर त्याला त्याच्या नॅचरली सगळ्या प्रोसेस पुन्हा पहिल्यासारख्या करता येणार आहेत का? तर नाही. त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला अडथळा आणखीन वाढत जातो. तर या सगळ्या गोष्टी टाळाव्यात. 80%, 90%, 100% जरी ब्लॉक असला तर तो ब्लॉकसुद्धा आपण नक्की कमी करू शकतो. त्यासाठी आपल्याला माधवबागने जी पंचसूत्री सांगितलेली आहे म्हणजे आहार, विचार, व्यायाम, योगा, प्राणायाम या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट, योग्य तो आपल्याला मेडिसिनचा सपोर्ट, या सगळ्या गोष्टींनी आणि पंचकर्म ट्रीटमेंटमधली माधवबागची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा. या गोष्टींमुळे डेफिनेटली हे 90-100% ब्लॉकेजेससुद्धा आपण पूर्णतः घालवू शकतो आणि सर्जिकल मॅनेजमेंटपासून वाचू शकतो. प्रेक्षक हो, ऑपरेशन टाळण्याच्या उद्देशानेच माधवबागमध्ये नॉन सर्जिकल SHS चिकित्सेची निर्मिती ही केली गेलेली आहे. 10 लाखांहून अधिक रुग्णांनी या चिकित्सेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे. त्यातीलच अशाच एका आनंदी रुग्णाचं मनोगत आता आपण ऐकूयात ज्यांना ऑपरेशन टाळण्यामध्ये यश मिळालेलं आहे. माझं नाव बाळाराम लक्ष्मण जाधव. हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर माझी एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी मुंबईला झाली. गोळ्या माझ्या रेग्युलर चालू होत्या. दररोज 7 आणि सकाळी 7 असे 14 गोळ्या घ्यायला लागायच्या मला दररोज. माझ्या मुलाच्या मित्राने सांगितलं की माधवबागमध्ये जा, तुम्हाला बरं होतं. माधवबागेत मी आलो. त्यानंतर मला 7 दिवस ॲडमिट व्हायला सांगितलं. सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, पंचकर्म सर्व व्यवस्थित चालले होते. ज्यावेळी मी माधवबागमध्ये आलो त्यावेळी माझं वजन 67 किलो होतं. नंतर शेवटच्या दिवशी जेव्हा वजन केलं तेव्हा 60 किलो झालं. म्हणजे 7 किलो वजन कमी झालं 7 दिवसात. हा एवढा फरक जाणवला मला. चालल्यानंतर मला दम वगैरे लागत नाही. आता तो डायबिटीस खूपच कमी झालेला आहे. जेवायच्या अगोदर 100 आणि जेवल्यानंतर 150 परत जातो. दररोजच्या 14 गोळ्या होत्या त्या देखील ते माधवबागमध्ये आल्यापासून बंद झालेल्या आहेत. गोळ्या कोणताच घेत नाही. हा माझा खूपच चांगला फरक झालेला आहे माधवबागमध्ये. एकंदरीत माधवबाग खूपच चांगले आहे. इथले स्टाफ्स देखील खूप क्रिएटिव्ह आहे. खूप चांगली काळजी घेतात आणि डॉक्टर लोक पण खूप चांगले आहेत. ते रेग्युलर औषध वगैरे देऊन व्यवस्थित बरे करतात. माधवबागच्या उपचारामुळे मला हार्टचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे. चालताना मला दम लागायचा तो देखील दम लागत नाही. तसे डायबिटीससुद्धा खूप नियंत्रणामध्ये आलेला आहे. डायबिटीसचा पण खूप प्रॉब्लेम होता तो देखील व्यवस्थित झालेला आहे. त्यामुळे माधवबागचा मी अत्यंत आभारी आहे. डॉक्टर, आता आपण जे मनोगत ऐकलेलं आहे ते डायबिटिक व्यक्ती होते आणि संशोधन असं सांगतं की 70% डायबिटिक व्यक्तींना हृदयरोगाचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी माधवबागच्या विना शस्त्रक्रिया आयुर्वेद ट्रीटमेंटची मग नेमकी मदत कशी होते हे मला खरं जाणून घ्यायचं. डायबिटीज हा सायलेंट किलर आपण मानतो.
म्हणजे डायबिटीज झालेल्या व्यक्तींमध्ये डेफिनेटली कार्डियक रिलेटेड इश्यूज येण्याची शक्यता दाट असते. त्याचबरोबर बाकीचे पण त्यांचे साईड इफेक्ट्स त्यांना दिसूनच येतात. म्हणजे कुठेतरी किडनीवरती ताणतणाव येणं, मेंदूवरती ताणतणाव येणं, हातापायांना मुंग्या येणं वगैरे अशी भरपूर लक्षणं आहेत. तर बेसिकली डायबिटीजमुळे काय होतं तर रक्तवाहिन्या डायबिटीजमुळे कडक बनतात. रक्तवाहिन्यांची जी फ्लेक्झिबिलिटी आहे, आकुंचन पावणं, प्रसरण पावणं, ही जी क्षमता आहे ती क्षमता कमी होते. ज्या वेळेस हृदयाला चांगल्या मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठ्याची गरज असते त्यावेळेस त्या रक्तवाहिन्या विस्फारित होणं गरजेचं आहे, डायलेट होणं गरजेचं आहे. तर या डायबिटीज जर क्रॉनिक पोझिशनमध्ये असेल आणि या डायबिटीजची लेवल जर हायर साईडला कंटिन्यू राहत असेल तर डेफिनेटली आपल्याला या पेशंटमध्ये या सगळ्या सिच्युएशन्स दिसतात आणि डायबिटिक पर्सनमध्ये मग हार्टचा इश्यू लवकरात लवकर आलेला दिसतो. कित्येक वेळा आपण असंही पाहिलं आहे की बेसिकली आपल्याला त्याचे मेडिसिन्स वगैरे, तो जे ॲलोपॅथी मेडिसिन्स घेतो त्या ॲलोपॅथी मेडिसिन्स घेतल्यामुळं कदाचित शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहतात, परंतु इंटरनल ज्या चेंजेस झालेल्या आहेत, रक्तवाहिन्या ज्या कडक झालेल्या आहेत, रक्तवाहिन्यांवरती जो ताणतणाव आलेला आहे त्या ताणतणावामुळे डेफिनेटली आपल्याला ते ब्लॉकेजेसचे धोके वाढतात. कित्येक लोकांना डायबिटिक असल्यामुळे हार्टचा इश्यू म्हणजे हार्ट अटॅक, त्याचबरोबर वॉल रिप्लेसमेंट वगैरे असे भरपूर पर्याय आपल्याला समोर आलेले दिसतात किंवा समोर आलेल्या अडचणी दिसतात. तर या सगळ्या अडचणींवर डेफिनेटली मात करायची असेल तर आपण आपला डायबिटीज 100% घालवणं गरजेचं आहे. आणि माधवबागमध्ये जी आपण 7 दिवसाची निवासी चिकित्सा देतो, या निवासी चिकित्सेमध्ये 100% तुमचा डायबिटीज जाऊ शकतो. त्या डायबिटीजला घालवण्याकरता आपल्याला माधवबागमध्ये जी पंचसूत्री आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती सांगितलेली आहे, या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर आपण फॉलोअप जर घेतला आणि प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी जर करून घेतल्या तर पहिल्या 3 महिन्यांमध्ये तुमचा डायबिटीज कायमस्वरूपीचा जाऊ शकतो. एवढं तर नक्की. नक्कीच डॉक्टर, अशी चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत. तसं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. हृदयविकार आणि विना शस्त्रक्रिया उपचार याविषयी आपण चर्चा करतोय. माधवबागचे डॉक्टर अमित पाटील आपल्याला मार्गदर्शन करताय. डॉक्टर, आम्ही असं नेहमी ऐकतो की अनेक वर्षांच्या जुनाट मधुमेहामुळे किंवा मधुमेहाच्या रुग्णांमध्ये फक्त हृदयरोगच नाही तर उच्च रक्तदाब, दृष्टी अंधुक, सतत लघवी होणं, अशा अनेक कॉम्प्लिकेशन्स हे होताना दिसून येतात. अशा सगळ्यांपासून वाचायचं असेल किंवा हे सगळं टाळायचंच असेल तर माधवबागची ही SHS ही चिकित्सा नेमकी कशी मदत करू शकते हे आम्हाला जाणून घ्यायचंय. अगदी बरोबर. संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा ही जी माधवबागची रिसर्च बेस्ड लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, ही डेफिनेटली तुमच्या मधुमेहाला म्हणजे डायबिटीजला कायमस्वरूपीचा घालवू शकते. BP सारखा जो जुना आजार आहे तोही कायमस्वरूपीचा जाऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला जे इतर म्हणजे वाढलेलं वजन, वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे सुद्धा कमी व्हायला मदत होऊ शकते. या गोष्टींमध्ये नेमकं माधवबाग कशा पद्धतीने या पंचसूत्रीच्या आधारे काम करतं तर डेफिनेटली अशा व्यक्तींना आपण 7 दिवसाकरता रेसिडेन्शियल ट्रीटमेंट देतो. 7 दिवसाची जी रेसिडेन्शियल ट्रीटमेंट आहे, या रेसिडेन्शियल ट्रीटमेंटमध्ये अगदी पहाटे 4 वाजता उठल्यापासून मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम, त्याचबरोबर पेशंटची दिनचर्या म्हणून प्रोसिजर राहते. म्हणजे अगदी त्याच्या चेहऱ्याची मसाज करणं, गार्गलिंग करून घेणं, ब्रश करून घेणं, हे सगळे जे आयुर्वेदाने ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने त्यांची जी ती लाईफस्टाईल आहे ती मॉडिफाईड केली जाते. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहते ती म्हणजे योग्य आहार. आपल्याला कुठला आहार कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात घेणं अपेक्षित आहे हे प्रॉपर डायटिशियनच्या व्ह्यूनुसार, डायटिशियनच्या सल्ल्यानुसार आपण प्रॉपर आहार पेशंटला देतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहते ती म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन्स, या सगळ्यांच्या मदतीने आपण जुनाट झालेले हे जे डायबिटीज, BP, ओबेसिटी, त्याचबरोबर वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे कायमस्वरूपीचं घालवू शकतो. आणि हे कायमस्वरूपीचं गेलं की डेफिनेटली याच्या अनुषंगाने येणारे जे काही हृदयाचे आजार आहेत ते कायमस्वरूपीचे आपण घालवू शकतो. प्रेक्षको, हार्ट अटॅक टाळण्याच्या उद्देशानेच माधवबागमध्ये नॉन सर्जिकल SHS चिकित्साही तयार करण्यात आलेली आहे. या पंचकर्म चिकित्सेमुळे हृदयाच्या स्नायूंना मजबूती मिळते आणि रक्त पुरवठ्यामध्ये सुधारणा सुद्धा होते. तुम्ही देखील या चिकित्सेचा लाभ घेऊ शकता. तुमचं हृदय जे आहे निरोगी ठेवू शकता. जीवनशैलीतील बदलांसोबतच पंचकर्म चिकित्सेच्या मदतीने तुम्ही हार्ट अटॅकच्या धोक्यापासून स्वतःला वाचवू शकता. मग उशीर कशाला करायचा? आता स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरला मिस कॉल द्या आणि SHS चिकित्सा तुमच्यासाठी कशी उपयुक्त ठरू शकते हे तज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या. नंबर तुमच्या समोर दिलेला आहेच आहे. डॉक्टर, जे अचानक छातीमध्ये दुखायला लागल्यावर स्ट्रेस टेस्ट करतात आणि त्यांना रिपोर्ट्स मग पॉझिटिव्ह सांगितले जातात, नेमकं काय फरक दिसून आलेला असतो की तो पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह बदलण्यासाठी माधवबागच्या विना शस्त्रक्रिया आयुर्वेद ट्रीटमेंटची कशी नेमकी मदत होते? आपल्या इथे कित्येक वेळा पेशंट डायग्नोस्ड होऊन येतो. म्हणजे त्याला बाहेरच्या डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही मशीनवरती चालायची जी टेस्ट केली म्हणजे ट्रेस टेस्ट केली, ती ट्रेस टेस्ट तुमची पॉझिटिव्ह आली आहे. तर ही ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह येणं म्हणजे नेमकं काय तर हृदयाला एक सर्टन लिमिटमध्ये एक ठराविक अंतरावर चालावं लागतं. ते चालत असताना त्याच्या हृदयाने जर साथ नाही दिली म्हणजे त्या हृदयाला जर योग्य तो रक्तपुरवठा व्यवस्थित नाही मिळाला
तर डेफिनेटली त्या हृदयावरती ताण वाढतो आणि वाढलेला ताण हा त्याच्या ECG मध्ये आलेले चेंजेस आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यात त्याची ती टेस्ट टेस्ट पॉझिटिव्ह आलेली दिसते. मग अशी टेस्ट टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर डेफिनेटली कार्डिओलॉजिस्ट पुढचं एक स्टेप घेतो, तो म्हणजे तुम्हाला 2D इको एकदा करून पाहणं, नंतर एन्जिओग्राफी करून पाहणं, या सगळ्या अनावधानाने गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये डेफिनेटली ब्लॉकेजेस दिसतात. म्हणजे थोडक्यात रक्तवाहिन्यां थ्रू हृदयाला जेवढा रक्तपुरवठा मिळायला पाहिजे तेवढा रक्तपुरवठा हृदयाला न मिळाल्यामुळे हृदयाची ताकद कमी पडते, त्यामुळे ती टेस्ट टेस्ट पॉझिटिव्ह येते. मग अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा रक्तपुरवठा हृदयाकडे जात नाही त्यावेळेस त्या हृदयाच्या ज्या मांसपेशी आहेत, स्नायू आहेत, ते वीक होणार आहेत, त्यांचं पोषण व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे त्या हृदयावर ताण वाढल्यामुळे दम लागणं, धाप लागणं, छातीत दुखणं अशी अनेक लक्षणं दिसून येतात आणि त्यामुळे हृदयाचा आजार हा बळवायला सुरुवात होतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच डेफिनेटली आपल्याला ब्लॉकेजेस असण्याची कन्फर्मेशन मिळून जाते. माधवबागमध्ये ॲडमिट करून ट्रीटमेंट पार्ट जी आपण देतोय ती संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा नक्कीच या सगळ्या गोष्टींना पर्यायी मार्ग ठरणार आहे. नॅचरली हृदयाची ताकद वाढवणं, मांसपेशींची ताकद वाढवणं, स्नायूंची ताकद वाढवणं, त्याचबरोबर रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवून त्यांच्या थ्रू हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत करण्याचं काम माधवबागची संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा करणार आहे. त्याचबरोबर मी मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला पंचसूत्रीच्या आधारे म्हणजे आहार, विहार, व्यायाम, विचार या सगळ्यांच्या मदतीने डेफिनेटली आपल्या हृदयावरती आपल्याला चांगलं मात करून आपल्याला आपले आजार कायमस्वरूपीचे घालवता येणार आहेत. कोणत्याही आजारावर उपचार करण्यापूर्वी त्याचं योग्य निदान होणं हे गरजेचं असतं, पण हे निदान नेमकं कसं करावं आणि याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी माधवबागच्या खोपोली आणि कोंडाळी हॉस्पिटलला तुम्ही नक्कीच भेट द्या. कारण माधवबागच्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये 2D इको टेस्ट याशिवाय HbA1c यासारख्या प्रगत चाचण्या या 7,995 ऐवजी तुम्हाला फक्त 1,999 अशा सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. तर नक्कीच माधवबागच्या खोपोली आणि कोंडाळी हॉस्पिटलला भेट द्या आणि त्यासाठी जो नंबर दिलेला आहे या नंबरला फक्त मिस कॉल द्यायचा आहे. ज्यांनी माधवबागचे उपचार घेऊन आपल्या पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्ट स्ट्रेस टेस्ट रिपोर्ट्समध्ये बदल घडवून आणलेला आहे, अशा आनंदी रुग्णाच्या DCचा रिव्हर्सलचा प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. माझं नाव रमेश शाहीर. मी पुण्यावरून आलो आहे. छातीत दुखत होतं, पण नंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 2D इको स्ट्रेस टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलं. तर नातेवाईकांनी सुचवलं की माधवबागचा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. त्याप्रमाणे मी माधवबागशी संपर्क साधला आणि एक 8 दिवसाची एक अपॉइंटमेंट घेतली. माधवबागला पहिल्या दिवशीपासून ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच्यानंतर मग रुटीनप्रमाणे रोज पंचकर्मा आणि योगा, सकाळी वॉकिंग, जवळजवळ अर्धा तास वॉक होता माझा. त्यानंतर एक 1-1.5 तासाचा योगा होता. त्यानंतर लंच टाईम ब्रेकफास्ट आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पंचकर्म काय द्यायचं, बस्ती द्यायची वगैरे ते ठरवलं झालं. डॉक्टरांनी जे विचारलं की काही तक्रार आहे का काय, त्याबद्दल त्यांनी मला सजेशन दिलेत. मग त्याप्रमाणे पंचकर्म झालं आहे. पंचकर्मानंतर फ्रेश होऊन मग आम्ही जेवणासाठी गेलो. जेवण झाल्यानंतर परत मला थोडं कमरेचा वगैरे त्रास होता, मांडी घालून बसता येत नव्हतं. त्याच्याप्रमाणे मी फिजिओथेरपींना भेटलो. त्यांच्याकडनं मग ते काही व्यायाम शिकून घेतले. प्रात्यक्षिकं त्यांनी काही दाखवले. त्यानंतर मग मला परत एक्झरसाईज ट्रेडमिलसाठी वॉक करण्यासाठी बोलवलं आणि तो जवळजवळ मी पहिल्या दिवशी 12 मिनटापासून शेवटच्या दिवशी 19-20 मिनटापर्यंत असा स्टेप बाय स्टेप वाढवत गेलो. त्यामुळे इथं जे माधवबागला येऊन मला समाधान वाटलं, आनंद वाटला आणि थोडं फ्रेशही वाटलं. तर रमेशजींप्रमाणेच अनेक आनंदी रुग्णांचं मनोगत तुम्हाला माधवबागच्या YouTube चॅनलवर नक्कीच ऐकायला मिळेल. माधवबागच्या YouTube चॅनलवर आत्ताच जा आणि भेट द्या आणि अधिक माहिती घेऊ शकता. डॉक्टर, मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की आमच्या शेजारी एक वयस्कर व्यक्ती होते की त्यांना छातीत अचानक दुखायला लागलं, पाय सुद्धा सुजले होते, म्हणून रिपोर्ट केला तर हृदयाचा आकार वाढल्याचं असं त्यांना समजलं. तर अशा परिस्थितीमध्ये माधवबागची ही जी SHS चिकित्सा नेमकी त्यांना मदत करू शकते का? नक्कीच 100% मदत करू शकते. दम लागणं, धाप लागणं, पायांवरती सूज येणं, हृदयावरची ताकद कमी झालेलीची ही लक्षणं आहेत. हृदयाला 100% चांगला रक्तपुरवठा जर नाही मिळाला, जेवढा रक्तपुरवठा मिळतोय त्या मिळालेल्या रक्तपुरवठ्यामध्ये पण हृदयाला त्याचं काम जर व्यवस्थित करता नाही आलं तर डेफिनेटली अशी लक्षणं दिसणार आहे. तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या वयस्कर काकांना, शेजारच्या काकांना असा त्रास झाला, तर हे होणं स्वाभाविक आहे. कारण की एज रिलेटेड सुद्धा काही चेंजेस झालेले असू शकतात किंवा अगदी क्रॉनिक स्वरूपामध्ये त्यांच्या हृदयावर ताणतणाव येत असेल, त्यांनी दुर्लक्ष केलं असेल, त्यामुळे सुद्धा हा प्रकार होतो. तर अशा प्रकारच्या प्रत्येक रुग्णाला आपण माधवबागमध्ये हॉस्पिटलाइज करून लाईन ऑफ ट्रीटमेंट देतो. ती लाईन ऑफ ट्रीटमेंट दिल्यामुळं डेफिनेटली त्याच्या रक्तवाहिन्यांची ताकद वाढणार आहे. रक्तवाहिन्यां थ्रू चांगला रक्तपुरवठा हृदयापर्यंत मिळायला सुरुवात झाली की हृदयाच्या ज्या मांसपेशी आहेत त्या चांगल्या मजबूत होणार आहे, बळकट बनणार आहेत. त्याचबरोबर हृदयाचा जो आकार वाढलेला आहे, म्हणजे हृदयाला जी सूज आलेली आहे किंवा कित्येक वेळा हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी झालेली आपल्याला दिसते, तर ह्या गोष्टींमुळे
सुद्धा आपल्याला पेशंटला असे सिम्पटम्स दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली रक्तपुरवठा सुरळीत झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला मदत होणार आहे. वाढलेला जो हृदयाचा आकार आहे तो कमी होणार आहे. हृदयाचं पंपिंग कॅपॅसिटी कमी होणं हे हृदयावरती मांसपेशींच्या काही मांसपेशी डेड झाल्यामुळे होत असतात, तर काही मांसपेशी वीक झाल्यामुळे होत असतात. तर जे वीक झालेले ते डेफिनेटली स्ट्रॉंग होणार आहे आणि मांसपेशींची ताकद वाढणार आहे, म्हणजे पंपिंग कॅपॅसिटी वाढणार आहे. तर डेफिनेटली याचाही उपयोग आपण हृदयाची ताकद वाढवण्यासाठी केल्यामुळे हृदयाची ताकद चांगली वाढून आपल्याला जो पेशंटला होणारा त्रास आहे तो 100% कमी होऊ शकतो. डॉक्टर, आपण जसं सुरुवातीला बोललो की हार्ट रुग्णांना ऑपरेशन, ट्रीटमेंट, स्वतःची हेल्थ या सगळ्यांवर लाखो पैसा खर्च करावा लागतो आणि माधवबागमध्ये ट्रीटमेंटसाठी मेडिक्लेम किंवा EMI ऑप्शन्स तर आहेतच, हे सगळ्यांना माहिती आहे. पण व्यायाम, आहार आणि स्वतःची हेल्थ या सगळ्यांसाठी काय कशा पद्धतीने सुविधा आहेत हे खरं जाणून घ्यायचं आहे. माधवबागमध्ये ॲक्च्युली 7 दिवसाची निवासी चिकित्सा जी झालेली असते, या निवासी चिकित्सेमध्येच आपल्याला प्रॉपर पेशंटला 7 दिवस राहून ट्रीटमेंट घेण्याकरता जो खर्च लागतो तो कम्पॅरेटिव्हली ॲलोपॅथी मॅनेजमेंटपेक्षा फार कमी आहे. त्याचबरोबर काही पेशंटला आपण सवलतीच्या दरांमध्ये ॲडमिट करून ट्रीटमेंट पार्ट देत असतो. ज्यांना बिलो पॉवर्टी लाईनवाले जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी तर अगदी 10 ते 12 हजारामध्ये लाईन ऑफ ट्रीटमेंट होत असते. शिवाय याचबरोबर आपण इन्शुरन्स फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे. काही पेशंटला लोन फॅसिलिटी पण अवेलेबल केलेली आहे. या सगळ्या गोष्टी पेशंटला नक्कीच सहाय्य देणाऱ्या आहेत. आणि जो 7 दिवसाचा निविसा चिकित्सा पद्धतीचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही फॅसिलिटीज मिळणार आहेत त्याच्यामध्ये डायट बॉक्स, 7 पंचकर्माचे कूपन्स, त्याचबरोबर काही इन्व्हेस्टिगेशन फ्री मिळणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च हा तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस सांगितला जातो. त्याच्यासाठी तुम्हाला पर्यायी मार्ग काय काय आहेत तेही सांगितले जातात. आणि नक्कीच ज्या व्यक्तीची काही अडचण आहे त्या व्यक्तींना पण सोल्युशन्स तिथं मिळू शकतं आणि डेफिनेटली 7 दिवसाची ट्रीटमेंट कंप्लीट होऊन तो त्या आजारांपासून कायमस्वरूपीचा बाजूला निघू शकतो. नक्कीच. खरं तर हे खूप महत्त्वाचं ॲप आहे माधवबागचे. MIB पल्स हे ॲप आहे. हे आजच तुम्ही प्लेस्टोरवर जा, डाउनलोड करा आणि माधवबागच्या नॉन सर्जिकल SHS चिकित्सेचा लाभ घेण्यासाठी आज जो स्क्रीनवर हा नंबर दिसतोय या नंबरला तुम्ही मिस कॉल द्या. खरंच अशाच पद्धतीने हृदयरोग आणि विना शस्त्रक्रिया याविषयी आणखीन जाणून घ्यायचं असेल तर माधवबागचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची मतं तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. खरंच डॉक्टर, तुम्ही इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं, मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.